नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। शिंदे गटातील या बड्या नेत्याची उडाली मोठी धांदल। पैशांनी कचकचित भरलेल्या बॅगा, व्हिडिओ झाला तुफान व्हायरल। तर कोणत्याही बातमी बघूया। ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी समोर आणलेल्या एका व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। त्यांनी माध्यमांना एक व्हिडिओ दिला असून हा व्हिडिओ मंत्री संजय शिरसाट यांच्याशी संबंधित आहे। या व्हिडिओत एक पैशाने भरलेली बॅग दिसत आहे। हा व्हिडिओ समोर येताच संजय शिरसाटांबाबत वेगवेगळे तर्क लढविले जात आहेत। पैशांनी भरलेली बॅग नेमकी आली कुठून असा सवालही केला जातोय। यावरच आता समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। ती बॅग पैशांनी भरलेली नाही, त्याच्यात कपडे आहेत असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय। संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येत त्यांची भूमिका स्पष्ट केली। त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही सडकवून टीका केली। संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेची दोन शकलं झाली आहेत। एकनाथ शिंदे हे महायुतीत मजबूतीने उभे आहेत। आमचं काम चांगलं चालू आहे असं संजय शिरसाट यावेळी म्हणाले। एक व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही बेडवर बसलेले आहात, तिथे पैशांनी भरलेली बॅग आहे। हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याबाबत तुमचं नेमकं काय मत आहे असा प्रश्न पत्रकारांनी शिरसाट यांना विचारला। यावर बोलताना शिरसाट म्हणाले की मी तो व्हिडिओ नुकताच पाहिला। व्हिडिओत जे घर दिसतंय ती माझी बेडरूम आहेत। मी बनियनवर बसलो आहे। बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा आहे आणि तिथे ही बॅग ठेवलेली आहे। याचा अर्थ असा स्पष्ट होतो की मी कुठेतरी प्रवास करून आलो आहे। मी कपडे काढले आहेत आणि मी बेडवर शांतपणे बसलो आहे असं स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिलं। तसेच एवढे सारे मी पैसे बॅग मध्ये का ठेवेन, घरातील अलमाऱ्या मेल्या आहेत का, एवढे सारे पैसे असते तर मी ते अलमारीमध्ये ठेवले असते असंही ते म्हणाले। पैशांशिवाय यांना काही दिसत नाही। एकनाथ शिंदे विमानातून उतरले होते तेव्हा त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या हातातही बॅग होत्या। या बॅगेमध्ये पैसे आहेत असा दावा विरोधकांकडून केला जातो। माझ्या बेडरूम मध्ये प्रवासातून आणलेली बॅग आहे असा दावाही शिरसाट यांनी केला आहे।